हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सकाळ सकाळ आता म्हणलं छानपैकी व्हिडिओ काढावं. आणि सकाळ सकाळ मायलेकीचं भांडण असतं. हो का, ही मायलेक, ह्या दोन्ही मायलेकी. कोलगेटच नीट जाग्यावर कधी ठेवायचं नाही. हा एकमेक, हा ती रोज दात घासते म्हणून तिला माहिती असतं, तू कवा तरी घासते. आणि हे झालं, हे खाल्लं तर तिकडं आईचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि रात्री आईन तिला भिलती, तर त्याच्या एक व्हिडिओ काढतो तुम्हाला. जातो तिथं. तर काय झालंय, तिकडं हॉटेल झालंय चालू आणि इकडं तरास द्यायला चालू झालेलं की जातो तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला. रातभर आई, मामाची आई, ज्ञानेश्वरी जागी. विषय काय आहे, कसा आहे, काय सगळं सविस्तर आहे. आता कोणाचं काय चाललंय बघू आपण. चला, शुभ सकाळी एकदा सर्वांना. मालिकी अशा बसल्यात आणि छानपैकी हिचं सकाळ धरणं हिला कोलगेट गावत नव्हती. म्हणजे आता दादा म्हणतात किती वाजल्यात अशा, तर आता 7 वाजलेत. हां, 7 वाजता कसं झालं, सगळं जिथली तिथं उरकून झालं. इथं धूप लावली सगळं आणि इथं आपली अनुष्का स्वीट घरलं. काय करते बा? हां, आता झोपीतनं उठली, सगळं जिथली तिथं हातरून काढली आणि आता झाडून काढते. और माझं पिलो बघ मित्रांनो, ये बाहेर, बाहेर ये, बाहेर ये. न सांगता असं पिलो काम करतं. झोपीतनं उठलं की झाडू काढाय घेतं. अरे न ग करत जाव, सकाळ सकाळ तू तुझं उरका. काल गणपती केला का? अनुष्काने गणपती केला, कुत्र्याने न्यायला. सगळं फरशी पांढरी पांढरी, सगळी भांडी पांढरी पांढरी केली. तिकडं चल म्हणलं, मला घ्यायचं नाही. तिथे काय होते आपल्याकडे, पुट्टे होती ना, आपण ह्याला आणले सगळी कालवून मळून काय चाललं होतं. त्याचा गणपती होतो का पुट्टीचा? काय का बारकीच आहे ते माझ्यासाठी. उरका तुमचं, 7 वाजल्यात. चल चिवे, चला. तर सकाळ सकाळ काय झालं विषय, चोर आलता आमच्यात. तुम्हाला धावतो आता. सकाळ सकाळ हो, फरशी पाणी टाकलं, फरशी मी धुवून घेतली टकाटकमध्ये. गाडी एक पाण्याची बादली होतली, आता गाडी पुसून घ्यायची. बरं की रात्री चोरांनी गाडी माझी चोरून नेली नाही. आणि तिकडं चोर आलतं. त्याच्यात काय झालं, मी काल कामावर गेलतो, दहीहंडीला गेलतो आणि मला लय विल्डिंग लागलेली, जाम झोप लागलेली, म्हणून मी केलं तर सायलेंटला फोन. आणि नेमकं रात्रीच चोर आलतं. मग कसं कसं झालं, चोरांनी काय काय धमाको घातला, ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर ही मांडू, त्याची माहिती मांडू आणि सांगू त्या चोरांना आमच्याकडे काय काय आहे आणि काय काय नाही. चला, सकाळ सकाळ म्हणलं काढा व्हिडिओ. जे आहे इथं मामाच्या रात्री काय झालं ग, चोर आलतं ना. म्हणजे तुला जाणवलं कसं ग रात्री चोर आलेलं? म्हणजे पाय वाजलं आणि जोरात पळाले की तुला कळलं गेलं की चोर आलं. मग किती वाजता चोर आलतं? 1-1:30 वाजले. 1-1:30 वाजता. मला हाका नाही तू ग मारायच्या. होय, दूध आहे का चिवीला? दूध दे ग थोडं, मला सकाळ सकाळ कामावर जायचं यार. आहे का थोडं दूध? किती ग? 1 चहा होईल की? जा घेऊन पिले. मला थोडा कर चहा म्हणाव. रात्रभर मामाची आहे आणि आई जागी आहे. हा, आणि तुम्ही म्हणता हा पाऊस आलता की चोराचं ऊन असतील की. तिकडं अश्विनी म्हणती वाजलं गच झालं मला दार. हा म्हणली, पण दरवाजाला बिळ पाडल्यात. कोण्या पाडल्यात? चोरांनी का? बरं बरं, ठीक आहे, जा घरी. तर काय झालंय, तिकडं हॉटेल चालू झालंय. त्यांना काय वाटतंय, रवी दादा रात्री घरीच आला असं झोपायला, पैसे बिशे घेऊन. पण त्यांना माहितीच नाही की तो घरीच येत नाही. रेशमोहिनी दोघं 2-2, 3-3 दिवस आहे का नाही. हां, इथं मीच असतो, बापू असतात, आई असते, मामाची आई असते, ज्ञानेश्वरी, अण्णा, अश्विनी, आम्हीच असतो. पण रोज मी जागा असतो 11-12 वाजेपर्यंत. मामाची आई रात्री दहीहंडीला गेलतो आणि काल कामावर गेलेलो, थोडी विल्डिंग लागलेली. मग डोळ्याला थोडी इक्स लावली, गोळी खाली जी झोपलो, ताणून दिली, त्यामुळे मला काहीच कळलं नाही. कुत्री लय भुकत होती ना. होय, बरं ठीक आहे. सर, आईचं काय म्हणणं बघून येतो. आई लय भिली वाटतं. रात्रभर जागे. आईला वाटलं फटकावतात का काय चोरून. नाही, आपण काय पापी माणसं आहे का? आईचं काय चाललंय. काय झालं, आमचा अण्णा बापू इकडं झोपाय असतात
आणि ज्ञानेश्वरी आई ती तिकडं झोपायला होती. आणि आता सकाळ सकाळ उगं मामाची आहे म्हणून तिथं, नाही तर आईला लय व त्रास माझ्या. काय करते आय? आईला हो का खाया टाकायचं, गुळी ठेवायची, ऊस तोडायचा जिथली तिथं. पण लागतो अधूनमधून मी पण लागतो आईला काम करू. आय काय झालं म्हणते रात्री काय चोर आलतो वाटतं? बाहेर मग आता काय माहिती. कडी वाजली ना 2 वेळा, 2-3 वेळा आईचं म्हणणे कडी वाजली, कुलूप वाजलं आणि आई जागी पळाली का? आणि कुत्री कुठे गेलती आपली? वाघ कुठे गेलत? त्यांना माझा अंदाज आहे हाडूक टाकला असेल. हा पळालेला फर्स्ट आवाज आहे. त्यांना काय वाटलं असेल आता तिकडं हॉटेल चालू झालंय, ते दादा घरी येत असतील पैसे बिशे ह्याच्या पैसे नेहावं लुटवणे ह्याला. पण त्यांना काय माहिती तो घरीच येत नाही. आणि जरी आला तरी कुठं हो पैसे आमच्या पैसे एवढं, त्याचे तारांबळे हॉटेल शून्यातनं चालू करायचं, कुठलं पैसे येतात आमच्या पैसे? हा उगं गरीबाच्याच घरावर धोंडा घाला येतात चोर लोक, आहे का नाही? हा रात्री तो मला फोन केला ना. हा पण ते काय झालं, माझा फोन बंद होता. आज सगळे म्हणतात आईला फोन नाही, पण रेश्मा वहिनीनी 1,30,000चा फोन आणल्यामुळं आईकडे पण एक फोन आहे. रेश्मा वहिनीचा 40,000चा फोन आईला दिलाय. हा आणि लाईट आली ना मग आमच्या आईला मोबाईलपेक्षा आमच्या आईला टी व्ही आवडती बघायला. आहे मोबाईलपेक्षा मोबाईल आवडतो का टी व्ही असते सगळ्यांना सांग? मोठं चित्र दिसतं. आईला मोबाईलपेक्षा टी व्हीमध्ये जास्त आनंद आहे. आईचं म्हणणं आहे मला टी व्ही आणून दी, मोबाईल आणून देऊ नक. हा आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, नाही तर तुम्ही सारखे कमेंट करता आईला मोबाईल दे मोबाईल दे. पण विषय काय आहे, आईला टी व्ही आणायचा आहे. माझ्याकडे डिश आहे, टाटास काय आहे, सगळं आहे. फक्त काय झालंय आता ती पडली की चांगली तिकडं, ती बी पडली नीट करायच्या वापरून. नाही नीट करू, फक्त ती लाईटीचा प्रॉब्लेम आहे, आमच्यात लाईट नाही. त्याच्यामुळं आईला टी व्ही आणता येणार. आईला मोबाईल आहे की रेश्मा वहिनीचा 40,000चा फोन आईकडेच आहे. माझ्याकडेच पण आज कसं होत आहे ते बघायला बी टाइम नको. हां आता काय झालंय, आईची लय धावपळ झाली, आईला लय काम पडते. काय काय होतंय सगळं गुरांचं करणं, 3-3 गुरं, पुन्हा ह्या 3-4 जणांचा स्वयंपाक करणं, जिथली तिथं सगळं करणं, सगळं आई आता आईवरच अवलंबून आलं. रेश्मा वहिनी काय 2-2 दिवस हॉटेलवरनं हां हां आता रेश्मा वहिनी काय तिकडून हॉटेलवरनं काय येत नाहीत. असून की त्यांचा धंदा चांगला चालला. हां नाही असू दे की त्रास व्हाय नाही तुमचं असू की तुम्ही असला म्हणजे बस झालं. आईचं एवढंच म्हणणे काय नाही. मला कामाचं काय नाही, आजपासून मी जागा राहत जाईन, नका काळजी करू. लाईटीचं नियोजन काहीतरी करतो गड्या मी. काय होतंय लाईटीचं नियोजन करतो. चालू चोर यायला लागलं, मग लाईटीचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता थोडी वायर आकडा टाकून का व्हायना पण आणतो थोडी जास्त लांबणं, म्हणजे कसं होईल जरा टेन्शन जाईल. नाही तर ती कसं होतं सगळीकडे अंधार अंधार बुडूक म्हणलं की ती चोरांना लपायला ह्याला जागा गावती, यायला जागा गावती इकडं तिकडं. पण एवढं काय टेन्शनची बाब नाही. मी असल्यावर दहा येऊ दे की चोर. एकटा वाघ लय झाला, पण ती कसं झालं रात्री वाघाला विल्डिंग लागलेली आणि विक्स लागलेली न मी एक गोळी खालती, त्याच्यामुळे मी झोपलेलो. नाही तर मी फोन वाजलेला मला ऐकून नाही आला. बकीन ती आतल्या रूममध्ये असतात मधल्या आणि मी एकटाच बाहेर असतो. पण जाऊ द्या, रात्री फसलं. आता मी इथनं मोरं जागा राहील, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि कॅमेराचं एक लाईटीचं नियोजन झालं की कॅमेराचं नियोजन करतो, म्हणजे कसं इथं वास्तव असू द्या. ह्या गोष्टीवर टेन्शन आलं तर तुम्हाला सांगावं म्हणलं कसं कसं झालं रात्री नियोजन. काय झालं घरी कोण नसल्यामुळं एकट्या बोधरिशन येतो माझ्यावर, कारण की गडी माणूस एकटाच आहे हो शेवटी. कसं घरात म्हणजे बापूंचं काय ग, बापू म्हातारं झालं. हां बापू मग त्यांना काय मारायचं काय न्यायचं ती न्या, मग मारू नका. हा चला काय काय करते पिलू? झाडून काढते. झाडू अरे तेवढंच झाडू काढ आणि तू तुझं उरक. लय काम करते, काम 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 करते. हा ठीक आहे. आता तिने काय काय केलं तुम्हाला दावतो. सुद्या आता तुम्ही म्हणता ना अश्विनी पुरीला झाडायला लावलंय आणि अश्विनी बसली. तसं काय नाही, तिचं दात घासायचं, तिचं पाणी तापतंय, आंघोळ करायची. तिचं काम आहे, ती उठले की हात रोवून काढणार, कपडे कुठे पडलेले असले घडी करून पण मी काय करतो झाडून घेणार. झाडून घेणार. पाणी भरतात आणि काय फरशी धुवून घेतात. हा पप्पा, पण आज पप्पानी काय काय केलं खरं खरं सांगायचं. पाणी भरलं की बाहेरचं टाकं भरलं, परत
फरशी धुवून काढले आणि गेलं. आणि हातरून कोणी काढले रे? हा तुम्हीच काढले की. आज मी हातरून काढले. असं द्या मस्त बघा अनुष्काने मधली रूम. तुम्हाला वाटतं घर एवढी व्यवस्थित राहतात म्हणजे काय आहे? हा या पुरी पुरीला अशी वळणं लागतात. हा जिथली तिथं एकदम टकाटकमध्ये. आणि अशी पुरीला वळणं बापाच्या ह्याच्यावर लागतात. म्हणजे कसं बाप गुणी तर पुरी गुणी. हा ते आणि विषय तिला शिकवत काय काम. ती बारकी आणि ती मम्मी गेली या. हा ती बापावर गेली आणि ही मम्मीवर गेली या. हा नाही तू माझी मग तू काम का करत नाही? चला जेवायला आणा ताटा मला. बर आज आणतो. नवनीचं गायाड आता तिसरी. हा आता दुसरी नवनीचं गायाड. ठीक आहे मी लिहून घेतलंय वहीवर पानावर एका तुझ्यासारखं डायरीत कसं लिहिती तसं. हा तर असू द्या. हा बघू उठा चला करांगो फायदेशीर. अनुष्काचं माझं आमचं आम्ही काम उरकले. आता तुझं स्वयंपाक आणि चहा पाणी सगळं घेतले तिथं फायदेशीर अर्ध्या तासात सगळा स्वयंपाक झाला पाहिजे. लगेच हा आंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये जात नाही. हा पण आज जरा लवकर उठली पप्पामुळं. ती चोर आलता आईने सकाळ सकाळ हाक मारल्यामुळं जरा मला टेन्शन आलं. आणतं का पण हो आलं पायाचं वन हे आहे तर तसं असतो. 2-3 दोघं जण होते. कुत्र्यांना कदाचित त्यांनी हाडूक टाकला असं येऊ नये म्हणून सगळ्याला टाकतात ना. चला असू द्या ह्या गोष्टीवर एवढं चार आहेत तरी असू दे असतं. चला तर अशी धूप लावली सगळ्या घरात मस्तपैकी सुगंध सुटलाय. तुम्हाला एक सांगते मला मंदिर आणायचं आहे. गणपती बसवायचा आहे त्याच्या अगोदर मंदिर ते सगळं आणायचे. मंदिर आणायचं का? ठीक आहे आता मंदिर छोटंच आणायचं आपल्या घरात तिकडे. छोटं असो कसं बी असो पण पाहिजे मला. बरं छोटंसंच आणू मस्त एक. बरं आणि गणपती बाप्पा आणू. आणि ती गणपती बाप्पा 5 वर्षी टाकायचा का नको? का दरवर्षी टाकायचा दरवर्षी आणायचा? हा ठीक आहे आपल्या घरी गणपती. सकाळ सकाळ तुम्ही कॅमेरा चालू केलाय आज. पण आपल्या घरी गणपती आला पाहिजे बरं का लवकरात लवकर. हां बाप्पा ठीक आहे. चला तर मित्रांनो ह्या गोष्टीवर खूप 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 मोठा व्हिडिओ झाला. आणि कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा. आणि चला तर बाय सगळ्यांना बाय कर.